नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. शिक्षण विभाग सुद्धा झाले अनपढ. बघत रहा बातमी शेवटीपर्यंत. एका माहिती अधिकाराखाली मागितलेल्या माहितीची माहिती देताना शिक्षण अधिकाऱ्याने 2028ला मागितलेली माहिती असा संदर्भ त्या माहितीच्या अधिकाराच्या पत्रामध्ये दिलेला आहे, जेव्हा की 2028 अजून लागायचेच आहे. अशा प्रकारे शिक्षण विभाग सुद्धा अनपढ झाल्याचे एक अनुभव या माहिती अधिकाराच्या संदर्भामध्ये पाहायला मिळत आहे. शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथे माहितीच्या अधिकारांतर्गत एक अर्ज सादर केला होता. नागपूरचे माजी शिक्षक आमदार नागो गानार व अनिल जी शिवणकर यांनी एक तक्रार दाखल केली होती. शिक्षण विभागामध्ये 8 कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे किंवा त्याबाबतचे देयक आहे त्यांची कोणती परवानगी न घेता ते देयक देण्यात आले, अशा प्रकारची ती तक्रार होती. त्यांनी तक्रार ती सादर केली होती ती 12/8/24ला आणि एक तक्रार ती 2024ला दोन्ही तक्रारी सादर केल्या. परंतु शिक्षण विभागातून पत्र जे आलं का आमच्याकडे तक्रार जी सादर झालेली आहे ती 2028ची आहे, जेव्हा की 2028 अजून लागायचं आहे. परंतु शिक्षण विभाग पुणे आयुक्त कार्यालयामध्ये सध्या आपल्या संपूर्ण देशामध्ये 2024 सुरू असताना त्या ठिकाणी 2028 कसा लागला हाच एक मुख्य प्रश्न आहे. त्यामुळे अर्जाच्या आधारे कोणती तर माहिती दिली नाही, परंतु असे चुकीचे पत्र त्या शिक्षण विभागातून प्राप्त होत आहे. यावरून हे लक्षात येतात का शिक्षण विभाग कितीपणे जागरूक आहे. तर ते त्या प्रकारचं हे पत्र आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.